खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता, त्याला मूलबाळ नव्हतं. जसं जसं त्याचं वय वाढायला लागलं तसं तसं त्याची काळजी वाढायला लागली की माझ्यानंतर या राज्याचा राज्यकारभार कोण सांभाळेल, या राज्याला उत्तराधिकारी मिळायला हवा. त्याने त्याची ती काळजी आपल्या मंत्रिमंडळाजवळ बोलून दाखवली. मंत्रिमंडळातील लोकांनी अनेक प्रकारचे वेगवेगळे सल्ले दिले. कुणी म्हणलं तुम्ही एखादं लहान मूल दत्तक घ्या आणि त्याला राजा म्हणून घोषित करा. कुणी म्हटलं आपल्या राज्यात खूप विद्वान बुद्धिमान माणसं आहेत, त्याच्यातल्याच एकाला तुम्ही राजा म्हणून घोषित करा. हे काही राजाला पटलं नाही. शेवटी राजा म्हणतो माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही संपूर्ण राज्यात एक दवंडी पिटवा की ज्याला कुणाला या राज्याचा राजा बनण्याची इच्छा आहे त्यांनी इथे यावं. मी प्रत्येकाचा पर्सनली इंटरव्ह्यू घेईल आणि माझ्या प्रश्नांची जो व्यवस्थित उत्तर देईल त्याला मी या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करेल. हे काही मंत्रिमंडळाला पटत नाही. शेवटी ते म्हणतात महाराज हे कसं शक्य आहे, त्यापेक्षा आपण एक काम करू, या सगळ्याला फिल्टर लावूया की याच वयाची किंवा याच प्रकारची माणसं इंटरव्ह्यू साठी येऊ शकतील. मात्र राजा म्हणतो हे काही करायची गरज नाही, माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि सध्या मला एवढंच काम आहे, तर मी प्रत्येकाचा पर्सनली इंटरव्ह्यू घेईल आणि जो माझ्या प्रश्नांची उत्तर देईल त्याला मी उत्तराधिकारी म्हणून घोषित करेल. नाईलाज असतो मंत्रिमंडळातून संपूर्ण राज्यभर दवंडी पिटवली जाते. लवकरच सगळ्या राज्यात ही बातमी पसरते. राज्यातल्याच एका छोट्याशा गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलापर्यंत देखील ही बातमी पोहोचते. तो गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो मला पण इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मला पण राजा व्हायचंय, आणि तो हट्टाला पेटतो. शेतकरी त्याची बरीच समजूत काढतो पण तो मुलगा काही ऐकायला तयार नसतो. शेवटी त्याची आई म्हणते जाऊ द्या, त्याची इच्छा आहे तर त्याला जाऊन तर येऊ द्यात, बघूया काय होतं ते. आणि मग शेवटी तो शेतकरी नाही हो करत त्याला इंटरव्ह्यूला पाठवायला तयार होतो. मुलाच्या मनात विचार येतो की राजाकडे जायचंय, इंटरव्ह्यू द्यायचाय, तर आपलं इम्प्रेशन चांगलं पडायला पाहिजे. असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि मग तो विचार करतो, तो त्याच्या वडिलांना बोलून दाखवतो. त्याचे वडील मग काही उसने पैसे आणतात आणि त्या मुलाचे फाटलेले कपडे, आपली गरिबीची लाज जी काही आहे ते झाकण्यासाठी त्याच्यासाठी एक जॅकेट शिवून घेतात. आणि मग ते उसन्या पैशातून आणलेलं जॅकेट घालून तो मुलगा इंटरव्ह्यू साठी जायला निघतो. मजल दर मजल करत जात असतानाच रस्त्यात त्याला एक गरीब भिकारी भीक मागताना दिसतो. तो भिकारी हळू आवाजात काहीतरी मदत मागत होता. तो मुलगा त्याच्या जवळ जातो आणि विचारतो बाबा काय हवं आहे. तो म्हातारा गरीब जो भिकारी बसलेला असतो तो म्हणतो मला थंडी वाजती, मला पांघरायला काहीतरी हवंय. आता त्या मुलाच्या मनात विचार येतो उसन्या पैशातून शिवलेलं हे जॅकेट घालून मला इंटरव्ह्यूला जायचंय. हे जर जॅकेट मी या भिकाऱ्याला दिलं तर मी करू काय. पण पुढच्या क्षणी त्याच्या मनात विचार येतो या जॅकेटची गरज माझ्यापेक्षा आत्ता या गरीब भिकाऱ्याला जास्त आहे. आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते जॅकेट तो गरीब मुलगा काढतो आणि त्या भिकाऱ्याला देतो आणि राजवाड्यात जातो. त्याच्यासारखी अनेक माणसं राजवाड्यात इंटरव्ह्यू साठी आलेली असतात. त्यांची राहण्याची खाण्याची आरामाची सगळी सोय त्या राजवाड्यात केलेली असते. 2-3 तास चालून दमून तो मुलगा आलेला असतो, थोडा वेळ आराम करतो आणि मग त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावलं जातं. उसन्या पैशातून आणलेलं जॅकेट जे त्याची लाज झाकत होतं, त्याचे फटके कपडे झाकत होतं, ते पण आता जवळ नाहीये. भीतीने गर्भगळीत झालेला तो शेतकऱ्याचा मुलगा जिथे राजा इंटरव्ह्यू घेत होता तिथे जातो. हातपाय लटपटत असतात, घाम फुटलेला असतो, तोंडातून शब्द फुटत नसतो. अशा अवस्थेत तो तिथे पोहोचतो. पाहतो तर तिथं कुणीच नसतं आणि तितक्यात समोर राजा येतो. आता तर त्याला काय बोलावं तेच सुचत नाही, काय करावं तेही सुचत नाही. शेवटी तो खुनेनेच राजाला विचारतो 2 तासापूर्वी मी जो भिकारी पाहिला बाहेर तो तुम्हीच का. राजा हसतो आणि म्हणतो हो तो भिकारी मीच. मग तो मुलगा सगळा धीर एकवटून त्या राजाशी बोलायला लागतो. त्याला विचारतो तुम्ही असं का केलं. त्यावर राजा म्हणतो या राज्याचा उत्तराधिकारी मी शोधतोय आणि या सगळ्या माणसांमधला
चांगला माणूस, निस्वार्थी माणूस, जो दुसऱ्यांच्या मदतीसाठी निस्वार्थीपणे धावून जाईल, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करेल, असा माणूस मी शोधत होतो. आणि म्हणूनच मी त्या भिकाऱ्याचं रूप घेऊन राजवाड्याबाहेर बसलो होतो. मी तुझ्याकडे मदत मागितली. मला माहितीये तू गरीब आहेस, तुझ्या अंगावर फाटके कपडे आहेत. हे जॅकेटही तू कदाचित कुणाचं तरी उसणं आणलं असशील किंवा उसण्या पैशातून शिवलं असशील, पण तरीही मला थंडी वाजतीये म्हणून तू निस्वार्थीपणे कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते काढून दिलंस. आणि तुझ्या या निस्वार्थीपणामुळेच मी तुला या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच की नेहमी दुसऱ्यांचा विचार करा, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. स्वतःसाठी हात जोडण्याची गरज पडणार नाही.